जय ज्योती जय क्रांती. नमस्कार मित्रांनो, गुलामगिरी या अप्रतिम ग्रंथावर आधारित व्हिडिओ सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. गुलामगिरी हे ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या प्रतिभेने आणि क्रांतिकारी विचारांनी लिहिलेले एक अद्वितीय पुस्तक आहे, ज्यात गुलामगिरीच्या मुळांवर तर्कसंगत चर्चा करण्यात आलेली आहे. या ग्रंथाची मांडणी ज्योतिराव आणि धोंडीराम यांच्यातील संवादाच्या स्वरूपात करण्यात आलेली आहे, ज्यामुळे त्यातील विषय अत्यंत सोपा आणि प्रभावीपणे समजावून दिलेला आहे. आमच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये आम्ही तुम्हाला गुलामगिरी या ग्रंथातील प्रत्येक विषयावर सखोल चर्चा आणि विश्लेषण करून देणार आहोत. ज्योतिरावांनी आपल्या काळातील सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक प्रश्नांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करत मांडलेले सत्य तुम्हाला या सिरीजमधून अनुभवायला मिळेल. या व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्हाला प्रस्तावना भाग पहिला, ब्रह्मा उत्पत्ती, सरस्वती आणि इराणी अथवा आर्य लोक यांविषयी, भाग 2 मध्ये मत्स्य आणि शंखासूर याविषयी, भाग 3 मध्ये कच्छ, भूदेव, क्षत्रिय, द्विज आणि कश्यप राजा याविषयी, भाग 4 मध्ये वराह आणि हिरण्याक्ष याविषयी, भाग 5 मध्ये नारसिंह, हिरण्यकश्यपू, प्रल्हाद, विप्र, विरोचन इत्यादींविषयी आणि भाग 6 मध्ये बळीराजा आणि मराठा इतिहास, सामाजिक संकेत आणि बळीराजाशी संबंधित कथा, परंपरा व भविष्याची मांडणी याविषयी माहिती देण्यात येईल. या सिरीजमध्ये तुम्हाला प्रत्येक कथेमागील ऐतिहासिक संदर्भ, धार्मिक कल्पना आणि समाजावर त्याचा कसा प्रभाव पडला हे समजेल. ज्योतिरावांनी उघड केलेले या कथांमागील गूढ आणि गुलामगिरीचा इतिहास तुम्हाला नव्या दृष्टीने विचार करायला प्रवृत्त करेल. या प्रवासाचा भाग व्हा. विचारांच्या या महान क्रांतीला समजून घेण्यासाठी आणि आपल्या समाजाच्या मुळांवर प्रकाश टाकण्यासाठी आमच्या बरोबर राहा आणि या सिरीज मधील प्रत्येक व्हिडिओ पहा. व्हिडिओ सिरीज भाग 1 मध्ये आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, जो भारताच्या सामाजिक इतिहासात एक महत्त्वपूर्ण वळण ठरला. हा विषय आहे महात्मा फुले यांचा गुलामगिरी हा ग्रंथ आणि त्यात त्यांनी उठवलेले प्रश्न. महात्मा फुले यांनी गुलामगिरी ग्रंथ का लिहिला याच्या मागे एक गहन विचारधारा आहे. या ग्रंथाची प्रस्तावना वाचताना आपल्याला शूद्रांच्या दुःखाचे मूळ आणि त्यांचे समाजावर होणारे परिणाम समजून येतात. त्यात फुले यांनी समाजातील पिळवणूक, शोषण आणि त्यावरील खोटी संस्कृती उघड केली. त्या काळातील ब्राह्मण वर्चस्व, धार्मिक गोंधळ आणि अज्ञानाचा सामना करत त्यांनी कशा प्रकारे शूद्रांचा उद्धार केला यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. गुलामगिरी फुले यांचा समाजावरचा आदर्श, त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि समता, मानवतेच्या मूल्याचे पुनर्निर्माण या सर्व बाबींची गहन चर्चा या ग्रंथात केलेली आहे. आजच्या व्हिडिओत आपण या ग्रंथाच्या प्रस्तावनेतील मुख्य मुद्दे, त्यातील विचार, शूद्रांच्या जीवनातील संघर्ष आणि त्याला मिळालेले उत्तर शोधणार आहोत. तसेच आपण जाणून घेणार आहोत की फुले यांच्या ग्रंथाने आपल्याला कसे एक नवीन दृष्टिकोन दिला आणि समाज सुधारणा कशी केली. तर चला सुरुवात करूया. महात्मा फुले यांच्या गुलामगिरी ग्रंथाची एक गहन आणि विचारप्रवण सफर. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया. या ग्रंथाचा मुख्य उद्देश असा आहे की आज शेकडो वर्षे शूद्राती अतिशूद्र ब्राह्मण लोकांचे राज्य झाल्यापासून सतत दुःखे सोशित आहेत व नाना प्रकारच्या यातनेत आणि संकटात दिवस काढीत आहेत. तर या गोष्टीकडेच त्या सर्वांचे लक्ष लागून त्यांनी तीजविषयी नीट विचार करणे व येथून पुढे भट ब्राह्मण लोकांचे अन्य जुलमापासून आपली सुटका कशी करून घेणे हाच काय तो आहे. या देशात भट लोकांचे राज्य होऊन सुमारे 3000 वर्षापासून अधिक काळ लोटला गेला असावा असे अनुमान होते. ते लोक परदेशी किंवा परकीय देशातून येऊन या देशातील मूळचे राहणारे लोक जिंकून त्या सर्वांस त्यांनी आपले दास केले व त्यास अनेक तऱ्हेची क्रूर शासने दिली. पुढे काही काळानंतर त्या लोकास या गोष्टीचे विस्मरण झालेले पाहून भट लोकांनी परकीय देशातून येऊन या देशातील मूळचे लोकास जिंकून त्यास दास केल्याचे मुळीच छपवून ठेवले. त्या लोकांनी आपली वजनदारी या लोकांची मनावर बसवावी याजकरिता, जेणेकरून आपले मात्र हित होईल असे नाना प्रकारे उपाय योजले व ते सर्व सिद्धीस जात गेले. कारण
त्यावेळेस ते लोक सत्तेच्या संबंधाने पूर्वी पराधीन झालेलेच होते व पुढे त्यास भट लोकांनी ज्ञानहीन करून टाकले. याचमुळेच भट लोकांचे 5 पेच त्यांचे लक्षात मुळीच आले नाही. त्यांनी त्यांच्यावर वर्चस्व मिळवून त्यास अक्षय आपले ताब्यात ठेवण्याकरता केवळ स्वहितास अनुलक्षून पुष्कळ बनावट ग्रंथ करून ते आपणास सर्वांस ईश्वरापासून प्राप्त झाले असे त्यावेळेस अज्ञानी लोकांस सांगून त्यांचे मन सर्वस्वी वळविले. त्या ग्रंथात त्यांनी असे लिहिले की शूद्रास ईश्वराचा उत्पन्न करण्याचा हेतू इतकाच आहे की त्यांनी सदा सर्वदा भट लोकांच्या सेवेत तत्पर असावे व जेणेकरून त्यांची मर्जी खुश राहील असे करावे, म्हणजे ते ईश्वराला पावन होऊन त्यांचे देहाचे व जन्मास येण्याचे सार्थक झाले. आता कोणी या ग्रंथाविषयी थोडासा विचार केला असता ते कितपत खरे आहेत व ते ईश्वरापासून आले असावे किंवा कसे हे लागलीच कळून येईल. अशा ग्रंथापासून सर्व शक्तिमान, सर्व जगाचा व त्यातील सर्व वस्तूंचा उत्पन्न करता जो परमेश्वर त्याच्या समसृष्टीला मोठे गौणत्व आणले असे आमचे ते जे हल्लीचे शहाणे भटबंधू, ज्यास बंधू म्हणण्यास मोठी लज्जा प्राप्त होती, कारण त्यांनी एके वेळी शूद्रादी अतिशूद्रास फार दुःखे दिली व हल्लीही ते धर्माच्या योगाने त्यापासून दुःखे शोषित आहेत. आणि एकमेकास दुःख देणे हा बंधुधर्म नव्हे, तथापि त्यास आम्हा सर्वांचे उत्पन्नकर्त्याच्या संबंधाने बंधू म्हणणे भाग पडते. तर ते देखील उघड रीतीने असे म्हणण्यास सोडणार नाहीत. मात्र त्यांनी स्वहिताकडेच लक्ष न देता केवळ न्यायास अनुसरून विचार केला पाहिजे. असे जर आहे तर ते ग्रंथ आमची शहाणी इंग्रज, फ्रेंच, जर्मन, अमेरिकन व दुसरे विद्वान लोक पाहून ते शुद्ध मतलबी आहेत, ज्यात सर्व प्रकारे ब्राह्मणांचे महत्त्व सांगून त्यास त्यांची लोकांची मनावर वजनदारी बसावी याजकरिता ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ मानले आहेत असे संमत दिल्या वाचून राहणार नाहीत. त्यातून वर सांगितलेले लोकांपैकी इंग्रज लोकांनी तर पुष्कळ ठिकाणी इतिहास वगैरे ग्रंथात भट लोकांनी स्वहितास्तव इतर लोक म्हणजे शूद्रादी अतिशूद्र लोक ह्यास आपले गुलाम करून टाकलेले आहे असे संमत दिलेलेच आहे. अशा ग्रंथापासून ईश्वराच्या वैभवाला केवढा नीचपणा भट लोकांनी आणला आहे बरे. ज्या ईश्वराने शूद्रादी अतिशूद्रास व इतर लोकास आपण निर्माण केलेल्या सर्व सृष्टीतील वस्तूंचा सारखी रीतीने उपभोग घेण्याची मोकळीक दिली असून भट लोकांनी त्यांचे नावचे खोटे ग्रंथ बनवून त्याचमध्ये सर्वांचे हक्क रद्द करून आपणच अग्रगण्य होऊन बसले. याचवर आमचे कुणी भटबंधू अशी शंका घेतील की हे ग्रंथ जर खोटे आहेत तर त्याचवर शूद्रादी अतिशूद्र यांची पूर्वजांनी कसा भरोसा ठेविला व हल्लीची त्यापैकी पुष्कळ कसा भरोसा ठेवतील, तर त्याचे उत्तर असे आहे की आताच्या या सुधारलेल्या काळात कोणावर काही जुलूम नसून सर्वांस आपल्या मनातील विचार स्पष्ट रीतीने लिहिण्याची अथवा बोलण्याची परवानगी असून एखाद्या शहाणे गृहस्थाकडे कुणी लबाडाने एखाद्या मोठ्या गृहस्थाच्या नावाचे खोटे पत्र जरी आणले तथापि त्यास काही वेळेपर्यंत त्याचवर भरोसा ठेवावा लागतो व समयानुसार तोही फसला जातो. अशी जर गोष्ट आहे तर शूद्रादी अतिशूद्र एकेकाळी एकेवेळी भट लोकांचे जुलमाचे तडाख्यात सापडल्यामुळे व त्यास त्यांनी सर्वस्वी अज्ञानी करून सोडल्यामुळे आपले हिताकरिता समर्थाचे नावाचे खोटे ग्रंथ करून त्याचकडेच त्यांचे मन वळवून त्यास फसविले व अद्यापही त्यापैकी कित्येकास भटलोक हल्ली फसवित आहेत. हे शुद्ध वर सांगितलेल्या प्रकाराप्रमाणे आहे. भटलोक आपले पोट भरण्याकरता आपले स्वार्थी ग्रंथातून वारंवार जागोजागी अज्ञानी शूद्र लोकास उपदेश करीतात. त्याचमुळे त्यांच्या मनामध्ये त्याच विषयी पूज्यबुद्धी उत्पन्न होऊन त्यास त्यांनी म्हणजेच भटलोकांनी ईश्वरालाच मात्र जो योग्य सन्मान तो आपणास देवविण्यास लाविले आहे. हा काही लहान सहान अन्याय नव्हे. याचबद्दल भटलोकास ईश्वराजवळ जबाब द्यावा लागेल. त्यांच्या उपदेशांचा ठसा बहुतेक अज्ञानी शूद्र लोकांच्या मनावर इतका दृढ झाला आहे
की ते अमेरिकेतील गुलामासारखे आपणास ज्या दुष्ट लोकांनी दास केले त्यापासून सोडवून स्वतंत्रता देणाऱ्या लोकांविरुद्ध उलट्या कंबरा बांधून लढण्यास तयार झाले। ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की आपणावर जे कोणी उपकार करीत असतील त्यास आम्हावर उपकार करू नका, आमची जी हल्लीची स्थिती आहे तीच बरी आहे असे केवळ म्हणून तृप्त न होता त्याचबरोबर तंटा करण्यास प्रवृत्त होतात बरे। आपणास दास्यत्वापासून मुक्त करणारे जे लोक त्यांचे आपणास सोडविल्यापासून काही हित होते हेही काही नाही, उलटे त्यास आपले लोकांपैकी शेकडो लोकांचे बळी द्यावे लागतात व मोठमोठी साहस कर्मे पत्करून आपले जीव धोक्यात घालावे लागतात। आता असे परोपकाराचे कृत्य करण्याचा त्यांचा हेतू तरी काय असावा याचविषयी आपण थोडासा विचार केला असता लागलीच आपणास कळून येईल की मनुष्याला स्वतंत्रता असणे ही एक मोठी जरुरीची गोष्ट आहे। जेव्हा मनुष्य स्वतंत्र असतो तेव्हा त्यास आपले मनात उद्भवलेले विचार स्पष्ट रीतीने इतर लोकांस बोलून अथवा लिहून दाखविता येतात। तेच विचार त्यास स्वतंत्रता नसल्यामुळे मोठे महत्त्वाचे असून लोकांना हितावह का असेनात तथापि ते त्यास दुसरे कोणास कळविता येत नाहीत आणि असे झाले म्हणजे काही काळाने ते सर्व विचार लयास जातात। त्याचप्रमाणे मनुष्य स्वतंत्र असल्यापासून तो आपले सर्व मनुष्य मात्रास जे सर्वसाधारण हक्क, सर्व जगाचा जो नियंता व सर्व साक्षी परमेश्वर त्याने दिलेले असून केवळ स्वहिताकडे ज्यांचे लक्ष असे कृत्रिमी लोकांनी लपून ठेवले तर त्यापासून मागून घेण्यास कधी मागे सरणार नाही व त्यांचे हक्क त्यास मिळाले असता त्यास सुख होते। याची त्यास स्वतंत्रता देऊन त्यास जुलमी लोकांचे अन्याय जुलमापासून सोडवून सुखी करणे हाच काय तो त्यांचे असे जीवावरचे व धोक्याचे काम करण्याचा हेतू होय। आहा, हे कितीतरी परोपकाराचे स्तुत्य कार्य होय असा त्यांचा चांगला उद्देश असल्यामुळे ईश्वर त्यास जेथे ते जातील तेथे बहुत करून जयच देत गेला व येथून पुढे त्यास असे चांगले कृत्यांमध्ये त्यांचे प्रयत्न सफळ होऊन त्यास जयच मिळो अशी आम्ही ईश्वराजवळ प्रार्थना करीतो। अशा शब्दात महात्मा फुले यांनी आपले विचार येथे मांडलेले आहेत। गुलामगिरी या ग्रंथावर आधारित ही व्हिडिओ सिरीज फक्त एका पुस्तकाचे विश्लेषण नसून तो एक समाजाला जागृत करणारा प्रवास आहे। ज्योतिराव फुले यांनी मांडलेले सत्य आणि तर्क आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतात। या सिरीज मधून आम्ही फक्त प्राचीन कथांचा मागोवा घेतला नाही तर त्या कथांमधील लपलेला गुलामगिरीचा इतिहास उलगडला आहे। या सिरीजच्या प्रत्येक भागामध्ये ज्योतिराव आणि धोंडीराम यांच्यातील संवादातून आपल्याला सत्याच्या नव्या दृष्टीने विचार करण्याची संधी मिळाली। आपण पहिल्या कथा केवळ पुराण कथाच नव्हत्या तर त्या आर्यांनी आपल्या समाजावर लादलेल्या गुलामगिरीच्या जखमांचा आरसा होत्या। बळीराजापासून वामनाच्या कथेपर्यंत, सती परंपरेपासून तेलंगणासारख्या प्रथांपर्यंत प्रत्येक गोष्टीत एक समाज बदलण्याचा प्रयत्न दिसतो की गुलामगिरी बनवण्याचा प्रयत्न दिसतो। हे विचार करण्याची वेळ आता आलेली आहे। ज्योतिरावांच्या विचारांची ज्योत प्रत्येकाच्या मनामध्ये तेवत ठेवण्याची वेळ आलेली आहे। त्यांचे विचार फक्त इतिहासाचा भाग नसून ते आपल्या भविष्याच्या उभारणीसाठी एक मार्गदर्शक आहेत। तुम्ही या सिरीजचा भाग बनलात हे आमच्यासाठी प्रेरणादायक नक्कीच आहे। या विचारांचा प्रसार करा, गुलामगिरीचा खरा इतिहास समजून घ्या आणि समाजाला नव्या दृष्टीने पाहण्याची तयारी करा। ज्योतिरावांच्या विचारांनी प्रेरित होऊन एका समतेच्या आणि न्यायाच्या समाजासाठी आपले पाऊल पुढे टाका। जय ज्योती, जय क्रांती, जय महाराष्ट्र। मित्रांनो, आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात। या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे। कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे। कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही। आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही। पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही। मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा।